चला तुम्हाला फोटो दाखवते मी. मस्त मस्त कपडे सिलेक्ट केले. हे बघा. ए किती गोड. क्यूट आहे ना. ती गोड आहे. हा खूपच छान आहे. ए थांब, तुला ना एक अजून एक मम्मा. वहिनी तुला काही हवं होतं? नाही अगं, मला काही नकोय. तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आले होते ते द्यायचं होतं. अगं तो आपल्या इथे एक नवीन मॉल सुरू झालाय ना, तिथे छान आहे दुकानं. मग तिथून मी हा स्टॉल आणला तुझ्यासाठी. अगं कशासाठी? थँक्यू. आणि फाल्गुनी, कानातले आणलेत तुझ्यासाठी. बघ आवडतायत का? मस्त. सॉरी तनू, मी या वेळेला काहीच नाही आणू शकले तुझ्यासाठी. पण मी नेक्स्ट टाइम जाईन तेव्हा नक्की घेऊन येईन. हां हां, इट्स ओके. सॉरी, मी जातेच आहे. नाही थांबत आहे. तुला या तिघांची काळजी वाटत असेल ना, पण मला खरंच बरं वाटतंय की तू काळजी घेतोयस सगळ्यांची. इतकी वर्ष जे मी केलं ते तू करतोयस आज. पण आधी पण एक सांगू का आपली, मला प्लीज माझ्या माणसांपासून दूर नको करूस. प्लीज. छोट्या बाळाचे कपडे का बघत होती? नेत्रा प्रेग्नंट नाहीये ना? असूच शकतं, पण असं होऊन चालणार नाही. खात्री करून घ्यावी लागेल. तू आधी औषधं घे, मग सांगतो तुला सगळं. नाही, तुम्ही आधी सांगा ना मला काय घडलं. आधी औषध घे. नेत्रा सावकाश. सांगा मला. विरोचकाने फाल्गुनी आणि केतकी काकूसाठी ज्या गोष्टी आणल्या होत्या त्या दिल्या त्यांना. आणि मग बाकी काही नाही. नेत्रा, मला असं वाटतं विरोचक इमोशनल कार्ड प्ले करण्यावर जास्त भर देतोय. साहेब, विरोचकाकडे नक्की कोणती तरी शक्ती आली आहे. असू शकतं. आपल्याला कन्फर्म करावं लागेल. तुम्ही फाल्गुनी ताई आणि केतकी काकूला सांगा दार कायम लावून ठेवायचं आणि 2-4 वेळेला तपासायला सांगा सतत. नेत्रा, तू अजिबात काळजी करू नकोस. फाल्गुनी, केतकी काकू आपल्या प्लॅन प्रमाणेच करतात सगळं. ओके.
हे असं किती दिवस चालणार? आपण किती दिवस विरोचकापासून लपवणार आहोत की मी गरोदर आहे? काही दिवसात तिला कळेलच ना. इकडे नेत्रा, त्या गोष्टीला अजून तरी थोडा वेळ आहे. आता आपल्याला ही गोष्ट विरोचकापासून जास्तीत जास्त कशी लपवता येईल एवढंच बघावं लागेल. विरोचकाला जर नवीन शक्ती मिळाली असेल तर कंचन एवढाच आहे, विरोचकाने त्या शक्तीचा वापर करून आपल्या बाळाला काही नको करायला. तर आपलं बाळ ही आपल्या आयुष्यात घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट आहे. आपल्या बाळाला मला काही होऊ द्यायचं नाहीये. त्या विरोचकाची सावली सुद्धा पडू द्यायची नाहीये मला आपल्या बाळावर. काकू किंवा फाल्गुनी असेल, मी बघतो थांब. आधी काय अगं नेत्रा, तू पर्स खालीच विसरलीस आणि मी परफ्यूम आणला होता तुझ्यासाठी, तो द्यायचा होता. आधी अरे झालं? जात असं काय करतोयस? बोलू दे ना 2 मिनिटं तिच्याशी. तुझी तब्येत वगैरे बरी आहे ना? नाही म्हणजे ग्लो आलाय चेहऱ्यावर, पण काळजी घेतेस तुम्ही? झालं? संपलं? चल निघ. अरे चल निघ, चल. असं आधी मला बोलू देत ना. आधी कदाचित विरोचकाला कसला तरी संशय आलाय. काहीतरी लपवा छपवी चालली, एवढं नक्की. नेत्रा गरोदर आहे की नाही खात्री करून घ्यावी लागेल, आणि त्यासाठी प्रतिबिंब विद्या वापरावीच लागेल. पण कुणावर वापरू? अद्वैत? पण अद्वैतवरी शक्ती चालेल? एकदा प्रयोग करून बघायलाच हवं. तू पोटभर जेवलीस ना? हो, खरं तर मला तुमच्या आधी जेवायचं नव्हतं, पण मग काकू आणि ताई म्हणाल्या जेवून घे म्हणून मग जेवले. नेत्रा, तू तुझ्या वेळेत जेवून घेत जा. माझ्यासाठी थांबण्याची काही गरज नाही. बरं, तू जाऊन आराम कर वर. माझं जेवण झालं की मी सगळं आवरून ठेवतो आणि येतो वर. नाही, अजून बाबा, आत्या, काकू, ताई सगळ्यांचं जेवण राहिलंय. काकू म्हणाल्या सगळ्यांची जेवणं झाली की मग ते आवरून ठेवते. बरं, बहुतेक सगळे फाल्गुनीच्या बेडरूममध्येच जेवतील आज. तू जाऊन आराम कर वर आणि औषधं घे. नाही ठीक आहे, मी बसते ना इथे तुमच्या बरोबर. तू ऐकणार नाहीयेस का मी सांगितलेलं? तू जाऊन आराम कर वर. मी माझं जेवण झालं की आवरून ठेवून येईन वर. व्यवस्थित जेवून घ्या. बरं ऐक, औषधं घेताना फाईल मधलं प्रिस्क्रिप्शन चेक करून मगच घेशील. हो.
आधी अद्वैत, मंत्र म्हणावा लागेल. अद्वैत त्रिम प्रतिबिंब क्षणाय सिद्धते. मंत्र मंत्र म्हणायला लागेल. अद्वैत त्रिम प्रतिबिंब क्षणाय सिद्धते. का होतंय असं? माझा माझा मंत्र चुकतोय का? नाव नाव आधी नाहीये. नाव नाव नंतर त्रिम. नाव त्रिम अद्वैत प्रतिबिंब यक्षणाय सिद्धते. सूक्ष्म काळासाठीच ही शक्ती वापरता येणार. पण सूक्ष्म काळ म्हणजे नक्की किती वेळ हे बारकाईने बघावं लागेल. पण एक गोष्ट चांगली आहे की या शक्तीचा अद्वैतवर वापर होऊ शकतो. ही महाशक्ती आहे. त्या महाशक्तीचा वापर करून मी जग इकडचं तिकडे करू शकते. अद्वैत जा जा नेत्राला मार. जा. इंद्राणीला संपवून टाक आत्ताच्या आत्ता. जा. जात का नाही हा? असं असेल का की अद्वैतचे विचार आणि याचे विचार सारखेच असतील? मार मला. मारून टाक या विरोचकाला. संपव. मार. असं असेल का की प्रतिबिंब कोणावर हल्ला करू शकत नसेल, कोणाला इजा पोहोचवू शकत नसेल? अद्वैत, तर मी जे सांगते ना ते नीट ऐक. लक्ष देऊ नये आणि तसंच कर. नेत्रा प्रेग्नंट आहे असा संशय आहे मला, आणि हे सगळे माझ्यापासून या गोष्टी लपवत आहेत. नेत्रा तिच्या बेडरूममध्ये आहे. जा आणि माहिती करून घे की खरंच ती प्रेग्नंट आहे का. काय लपवा छप्पी चालली आहे माझ्यापासून सगळं जाणून घे. घरात इतर कोणाला भेटू नकोस. माहिती मिळाली की मला भेटून मला सांग. कळलं? जा जा. माझं काम होण्याआधी अद्वैत त्याच्या रूममध्ये जायला नको म्हणजे झालं. झालं तुमचं जेवण? हो.
तुम्ही जेवलात ना व्यवस्थित? हो. मग एवढ्या लवकर कसं झालं तुमचं जेवण? एरवी तुम्हाला एवढा वेळ लागतो. तरी मी म्हणत होते ना, मी बसते तुमच्या बरोबर, पण नाही, तुम्ही ऐकलंच नाही. नुसता आराम कर गोळ्या, मी एवढंच बोलत राहिला. घेतल्यास गोळ्या? नाही, घेते. बरं. साहेब, काय झालं? तुम्ही माझ्या काळजीने लवकर बरं आलात का? तुम्ही चला बरं खाली, मी तुम्हाला पुन्हा जेवायला वाढते आणि तिथेच बसते तुमच्या बरोबर. तुम्ही शांततेत जेवून घ्या. नेत्रा, खरंच पोटभर जेवलोय मी. नक्की? हो, नक्की. सावकाश सावकाश होऊ दे, सावकाश होऊ दे. नाही नाही थांबत आहे तिथे. कसं दिवस बदलतात ना. आधी म्हणजे आधी आधी असं होतं की आपण सगळे एकमेकांबरोबर जेवायला बसायचं. मी सगळ्यांच्या आवडीनिवडी पुरवायचे, प्रत्येकाच्या आवडीचं करायचं. आता सगळेच दिवस सगळंच बदललं ना रे. म्हणजे आता असं एकमेकांबद्दल रादर माझी कुणाला काही काळजी वाटतच नाहीये रे. आधी मी काही खाल्लंय का, मी जेवले का, काही कुणी विचारच करत नाही. मी एक सांगू का तुला? म्हणजे मला असं वाटतंय ना की हे सगळं जे काही घडतंय ना, ते एक स्वप्न आहे, वाईट स्वप्न. असं वाटतं की ही रात्र संपावी आणि नवीन दिवस सुरू व्हावा. लवकर संपावं हे सगळं स्वप्न. मला तर वाटतंय की आता माझ्या आयुष्याला लागलेलं हे ग्रहण संपणारच नाहीये. आधी आधी प्लीज प्लीज ऐक माझं. मी जास्त वेळ नाही घेणार तुझा. मला फक्त एक गोष्ट सांग. म्हणजे जो विरोचक राक्षस माझ्या शरीरात होता आणि जो निघून गेला शरीर सोडून, त्याने माझ्या शरीराचा ताबा का घेतला होता? माहित नाहीये मला. आधी ऐक. बावळटा, थांब ना जरा. तुझं प्रतिबिंब नेत्राकडून माहिती काढायला गेले. तू तिथे जाऊन कसं चालेल? थांब, थोडा वेळ थांब. मला खूप भीती वाटते रे. शेखर सुद्धा रात्री झोपेत त्या विरोचक राक्षसाचं नाव घेत असतात. काय प्रकार आहे हा सगळा? एवढंच सांग मला फक्त. काय करतेस? बघून घेते गोळ्या.